हो त्याने त्या संकेत नावाच्या पोराला किती मारलंय, पार कपाळाला खोक पडल्या त्याच्या. आता ह्यांच्या बऱ्याच गोष्टींकडे आम्ही दुर्लक्ष केलं, पण आता ह्या गोष्टीकडे आम्ही दुर्लक्ष नाही करू शकत. लई सेन्सिटिव्ह मॅटर होता हो. आम्हाला जेव्हा कळलं ना, आम्ही ताबडतोब गेलो तिकडं. बरं झालं आम्ही तिकडं गेलो, कारण ते तर म्हणत होते यांना पोलिसात द्या अशी मागणी होती त्यांची. आम्ही समजवलं त्यांना. लई म्हणजे लई राडा केला त्या पोराच्या आई बापानं. आमचं काही ऐकून घ्यायलाच तयार नव्हते. बरं खरं खोटं करायला ह्यांना खोलीत बोलिवलं तर बाई ऐकून घ्यायलाच तयार नाही. नेहमी सारखं स्वतःच म्हणणं खरं करतात, म्हणतात मारलंच नाही आम्ही त्याला. नाही कारण त्यांनी खरंच मारलं नसणार, मला खात्री आहे. तर घ्या तुम्ही ना त्यांचीच बाजू घेणार. नाही बाजू घेत नाही. बाजू घेत नाही तर काय, तुमचं प्रेम आहे ना त्यांच्यावर. नाही 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 प्रेम नाही, प्रेम आहे, मी बाजू घेत नाही म्हणलं. नाही तुम्ही त्यांचीच बाजू घेणार. त्या चुकीचं वागत्यात असं तुम्हाला कधी दिसतच नाही. पण ठीक आहे, तुमचा जर विश्वास असेल की त्या असं काही करू शकत नाहीत तर आम्ही तुमच्या बोलण्यावर विश्वास ठेवू. हा ठेवू तुमच्यावर विश्वास. अधिपती तुमच्या विरुद्ध आम्ही कवा गेलो नाही आणि जाणार बी नाही. तुम्हाला जर वाटत असेल की तो पोरगा खोटं बोलतोय तर त्या पोराला शाळेतनं काढा. हा कारण त्याला शाळेतनं काढल्यावर बाकीच्या पोरांना कळेल की खोटं बोलल्यावर काय होतं ते. नाही नाही नको, त्या पोरग्याला तर कशाला शाळेतनं काढून टाकायची गरज नाही हो व्हायचं. असं कसं अधिपती, या प्रकरणावर काहीतरी ऍक्शन तर घेतली पाहिजे का नाही. त्या दोघांपैकी एक कुणीतरी खोटं बोलत असेल तर त्याला शिक्षा झाली पाहिजे का नाही. तुम्हाला ठाव आहे की आपण चुकीच्या गोष्टी सहन करत नाही. आपल्या घरात पण काही चुकीचं झालं तर आपण त्याला शिक्षा देतोच की. तेव्हा आम्ही बघत नाही का आमची आई आहे का बहीण आहे का आणखीन कोण आहे. सगळ्यांना समान न्याय आहे का नाही. होय बरोबरच आहे की, पण मला असं वाटतं की या मॅटरमध्ये काहीतरी गैरसमजच झालेला असणार आहे. अहो त्या पोराच्या डोक्यावर खोक पडेपर्यंत कसला गैरसमज झाला असेल. नाही पडली असेल, खूप पडल्याच म्हणजे, पण मास्तरीन बाईंनी काय केलं नसणार आहे असलं मला चांगलं माहित आहे. तर पोरं बारकी कशाने असते, तुम्ही पोरा ठोराची कुठं तर झाली असतील भांडणं आणि मग ते कशावर तरी खपवायचं कुठंतरी म्हणून मग बाईंनी मारलं म्हणून सांगितलं असेल पोरांनी. पोरं कशाने असते तुम्ही. मग त्यांनी बाकी कुठल्या शिक्षकाचं नाव का नाही घेतलं. हा सुनबाईंचंच का घेतलं. ते आता काय मला माहित नाही. घेतलं त्यांनी मास्तरीन बाईंचं नाव, पण मला मास्तरीन बाईंविषयी पक्क माहित आहे. अहो विद्यार्थी म्हणजे त्यांच्यासाठी जीव की प्राण असते. त्या असं काय करणं शक्यच नाही. तर पोरासने शिक्षण मिळावं म्हणून एवढं ते जीवाचं रान करतात आणि पोरासने मारतील उद्या. उलट कुणी असं केलं ना, उलट त्या माणसाविरुद्ध या आवाज उठवतील असले आहेत या. त्या स्वतः असं कवा कर शक्यच नाही. तर शक्य नाही. एवढं झालं तरी अजून बी तुम्हाला त्यांच्याबद्दल कळवळ आहेच का. कारण मला चांगलं माहित आहे आमच्या मास्तरीन बाई कशा आहेत ते. अधिपती आता तरी डोळ्यावरची पट्टी काढा. तुम्ही त्यांना आमची आमची म्हणता पण त्या तुम्हाला आपलं समजतात का. घर सोडून निघून गेल्या, समजून घ्या जरा. तुमच्या मनातल्या सुनबाई आणि जगातल्या सुनबाई वेगळ्या आहेत. तुमच्या समोर अगदी गोड गोड वागतात, जगासमोर लई वेगळ्या आहेत त्या. आज आम्ही जे बघितलं ते तुम्हाला कसं सांगावं तेच कळत नाही. एवढे भोळे कसे हो तुम्ही अधिपती. नका घेऊ त्यांची बाजू. त्यांनी आपल्या विरुद्ध तक्रार केली पोलिसात, हा म्हणजे त्यांची मजल कुठवर गेली ते बघा की जरा. आणि आज आपल्यावरचा राग काढायचा म्हणून त्या एवढ्याशा बारक्याशा पोराला मारलं. उद्या अजून काय करतील. डोळे उघडा आणि जरा बघा नीट काय वागत्यात त्या. तुम्ही एवढं प्रेम करता त्यांच्यावर, पण समोरचा माणूस बी आपल्यावर प्रेम करतो का ह्याचा जरा तरी विचार करा की. अधिपती तुमचं प्रेम निष्ठा सर्व काही आहे, पण ते सगळं एकतर्फी आहे. आता आमचा स्वभाव जाय तसला काय करायचं. दुसऱ्या बाजूने ते असलं पाहिजे ना. तिथून सगळा ठणठणा. कशा पायी प्रेम करता हो एवढं त्यांच्यावर. त्यांना काही किंमत आहे का तुमच्या प्रेमाची. काय जाऊ दे सोडा. आता यो काही सौदा आहे तिकडून असेल तरच आपण बी प्रेम द्यायचं. प्रेम प्रेम आहे. अहो पण एवढं प्रेम करताना समोरच्या माणसाची पात्रता आहे का नाही हे तरी बघायला नको का. काय तेच बघता येत नाही ना आम्हाला. आमचं प्रेम आंधळ आहे असं म्हणणं पाहिजे. तर आंधळ पण आहे आणि एकतर्फी पण आहे. असं राहून कसं चालेल अधिपती. काय करायचं आता तुमचं. बरं ठीक आहे, आता तुम्ही काही करू नका. आता तुम्ही शांत राहा. फक्त माझी एक मागणी आहे तेवढी पूर्ण करा. कसली मागणी. मास्तरीन बाईसनी शाळेतून काढू नका. एवढी एक मागणी पूर्ण करा बस. त्यांच्या डोक्यात बऱ्याच काही गोष्टी आहेत. अक्ष त्यांना आपल्या दोघांवर संशय. आणि काय आपण दोघं बरोबर होतो ना, म्हणून त्यांनी तुला त्यांच्या गाडीत सोबत नाही.
सध्या बोलणं होत नाहीये तुझ्या बाबांशी, म्हणून सगळे प्रॉब्लेम सुरू आहेत. एकदा बोलणं झालं ना की सगळं ठीक होईल. हं? हो पण आईसाहेब त्यांनी असं काही केलेलंच नाहीये. तर मला विश्वास आहे. अधिपती तुम्ही लई आंधळा विश्वास ठेवताय त्यांच्यावर. नाही नाही, पोरांच्या बाबतीत, त्या शाळेच्या बाबतीत ते असं करूच शकत नाही. मला चांगलं माहिती आहे. त्यांना प्लीज शाळेतनं काढू नका आईसाहेब. तुम्हाला खरंच असं वाटतंय? होय होय, मला खरं असं वाटतं. मनापासून? मनापासून वाटतंय. आणि माझं काय म्हणणं आहे माहिती आहे का आईसाहेब, आता त्या आपल्या घरला यायला तयार नाहीत म्हणून आपण त्यासनी शाळेत बी यायला बंदी घालायची, हे काय बरोबर होणार नाही. आणि आपल्या घरला बी त्यासनी जेव्हा यायचं असेल तेव्हा ते येऊ देत, त्यांची मर्जी. घर आणि शाळेचा मॅटर वेगळा आहे अधिपती. हां नाही, तेच म्हणून मला काय वाटतंय, आता आपण काहीच ॲक्शन घ्यायला नको. त्यांनी स्वतःहून राजीनामा दिला ती गोष्ट वेगळी, पण आपण स्वतःहून काय त्यासनी कामावरून काढायला नको, ते काय बरोबर नाही. आपल्या शाळेचं नाव बदनाम होईल अधिपती. नाही नाही नाही, असं काही होणार नाही. तर त्यांचं बघून बाकीचे शिक्षक पण पोरांना मारू लागले तर? हाय ना, असं कशाला, काय मारकुटे येतो शिक्षक. चांगली गोड माणसं आहे सगळी, फुलपाखरी वगैरे फुलासारखी माणसं आहेत. असं काय होणार नाही, मी हमी देतो. त्या पोराच्या आई बापानं पोलिसात तक्रार केली, मग कारण आमच्या मोरं एकच टोमणं लावलं होतं त्यांनी, पोलिसांना बोलवा पोलिसांना बोलवा. हा त्याने उगा पोलिसात तक्रार केली तर शाळेवर बालंटे यायला नको. नाही असं बी होणार नाही. काय सगळ्या गोष्टींची एवढी खात्री कशी काय तुम्हाला? हा त्या पोराचे आई बाप ऐकणाऱ्यातले नाहीत. नाही, मी त्या पोराच्या आई बाबा संग बोलून आलो. ते काय तक्रार बिक्रार काय देणार नाही आहेत मला. आणि ते हो मॅटर काय आता लई वाढवायला नको, आता संपवून टाकूया, मिटवून टाकूया. झालं ते झालं. प्लीज आई साहेब. नाही ते प्लीज बिलीज म्हणू नका आम्हाला. तुम्ही एवढं सगळं करून आलायस, आता काय बोलणार आम्ही? होऊ दे तुमच्या मनासारखं, नाही काढणार आम्ही त्यासनी शाळेत. परत जर का असं काही झालं तर मग आम्ही तुमचं काय ऐकणार नाही, आधीच सांगून ठेवतो. नाही असं काही होणार नाही, तुम्ही टेन्शन घेऊ नका. तुम्ही नका टेन्शन घेऊ. हां मी कसं, मी कुठं टेन्शन नाही. किती बी नाही म्हणला तरी चेहऱ्यावर टेन्शन दिसतंय की. अहो नाही नाही, कुठलं टेन्शन काय नाही. काळजी वाटते अधिपती तुमची, नका एवढा त्रास करून घेऊ. किती बी नाही म्हणला तरी चेहऱ्यावर टेन्शन दिसतंय की तुमच्या. उगा हसू नका आता. हा नका एवढा त्रास करून घेऊ. त्यांना आम्ही नोकरीवरनं काढू नये म्हणून तुम्ही किती प्रयत्न केलेत, किती इनवण्या केल्यात. पण त्याचं त्यांना काय आहे का? त्यांना त्यांचीच पडलेली आहे. असं काही सुद्धा नाही आईसाहेब. ही वेळ आहे फक्त आपल्या घरावर आलेली, ती निघून जाणार. येऊ मी? झोपा तुम्ही. हां मी खूप मिस करते तुम्हाला अधिपती. कधी वाटलंच नव्हतं असं काही होईल आपल्यात. मला सवय नाही आहे तुमच्यापासून लांब राहायची. आपल्यातलं हे अंतर लवकर मिटवलं पाहिजे आणि मला तुम्हाला लवकरात लवकर भेटायचं आहे. आपण भेटू, भांडू, एकदाचं काहीतरी क्लिअर करू, म्हणजे परत कधी भांडायची गरजच नाही पडणार. हाच झाला तर एकमेकांपासून लांब राहणं. गेल्या काही दिवसात बरंच काही घडलंय, पण आता त्याबद्दल मला नाही बोलायचं. मला आता तुम्हाला फक्त आपल्या बाळाबद्दल सांगायचं आणि इथून पुढे आपण आपल्या बाळाचाच विचार करू. प्लीज. अक्षरा, हा आई. काय ग, कोणाचा फोटो आहे? आठवण येते ना अधिपतींची? या दिवसांमध्ये तुम्ही दोघंही एकत्र असणं खूप गरजेचं आहे बाळा. बघ नाही, मी पण तोच विचार करते. मला लवकरात लवकर भेटायचं अधिपतींना. त्यांना भांडायचं असेल तर भांडू देत. ते पुन्हा पुन्हा भांडले तरी मी भेटेन त्यांना, समजावून सांगेन. मला माहिती आहे ग, एकदा आमच्या बाळाची बातमी त्यांना समजली नाही, एका सेकंदात आमचं भांडण मिटणार आहे, मला खात्री आहे.
हो खरंय ग अक्षरा, लवकरात लवकर ही बातमी तू त्यांच्यापर्यंत पोहोचव ग. मी आता तोच प्रयत्न करणार आहे आई. बरं, शाळेचं काय करणार आहेस? शाळेचं काय म्हणजे? जाणार आहेस तू शाळेत? हो अर्थात. अगं पण ते संकेत प्रकरण काहीतरी झालंय ना. भुवनेश्वरी मॅडम राजीनामा मागतायत ना त्यावरनं तुझा. मी नाही देणार आहे राजीनामा. अगं पण अक्षू, त्या प्रेशराईज करतील तुला, त्रास देतील. अगं देऊ देत, मी नाही बळी पडणार कशाला. हे वाईट आहे ग सगळं. हे खूप, या सगळ्याचा तुझ्यावर खूप वाईट परिणाम होतोय. मला नाही आवडत आहे. अगं थोडे दिवस आहे. हेच दिवस महत्वाचे आहेत अक्षरा. या दिवसांमध्येच तुला नकोय ग ताण हा. नुसतं चांगलं खाऊन चांगला आहार ठेवून नाही होणार अक्षू. मनाने प्रसन्न राहावं लागेल ना तुला. हो ग, मलाही पटतंय आई. मी काय सांगू, माझं आणि अधिपतींचं बोलणं झालं ना की सगळं सॉल्व्ह होईल आई. हो झालंच पाहिजे लवकर सॉल्व्ह. आणि तुझा आरामही झाला पाहिजे. या शाळेच्या प्रकरणामुळे नुसता तणाव वाढलाय, धावपळ वाढली आहे तुझी. ठीक आहे ग, आता मुलांच्या परीक्षा सुरू आहेत ना म्हणून सगळी धावपळ आहे. नंतर काय सुट्ट्या लागतील मग आरामच आहे. तू नको काळजी करूस. मला आणि तुझ्या बाबांना तेच हवंय अक्षू. तुम्ही दोघी तुमच्या तुमच्या घरात आनंदात आणि सुखात राहाव्यात एवढीच आमची इच्छा आहे. तसंच होईल आई. तुझ्या मनासारखंच होईल. बरं ठीक आहे, चल मी डबा भरते हा तुझा. एका चांगल्या मुलीचं अत्यंत चुकीच्या माणसाशी लग्न झाल्यानंतर तिच्या आयुष्याचा जो खेळखंडोबा होतो ना, तो इथे आल्यापासून बघतोय मी. तिला संसार हवाय म्हणून ती धडपड करते. तर तुम्ही नीट बोललात तिच्याशी? नुसते भांडताय, तिचा रिस्पेक्ट करत नाहीये. मला असंच वाटतं की तुमच्याशी लग्न झाल्यामुळे माझ्या मुलीचं आयुष्य बर्बाद झालंय. खूप शोभा झाली. आता आणखीन विटंबना नको. निघा आता तुम्ही. बाबांचा राग मी समजू शकतोय. लेख अशी माहेरी निघून आल्यावर कुठला बी बाप चिडणारच गिराव. पण मास्तरीन बसनी तरास होईल असं काय कवा केलं नाही मी. उलट त्यांच्या हसण्याचा झरा नेहमी खळखळत राहावा म्हणून प्रयत्न केले. पण आता बस, आता त्यासने तरास होईल असं काही करायचं नाही आहे मला. आता गप राहिलेलं बरं आहे. शांत राहावा, जरा थंड घ्या. बया बया बया, आता हे काय झालं? आणि आलीस का तू सकाळ सकाळ आमचं बीपी वाढवायला? हा, तुला काय शांतवानी बोलताच येत नाही का ग? बोल, काय झालंय? आग लागल्यावानी अशी धावत का आलीस? बोल पटशिरी. ताई, मला समज कळलं. काय? हेच का तू त्या मास्तनीला शाळेतनं काढणार नाहीस? हे समज करायला तुला अधिपतीने सांगितलं ना? व आम्हाला ठाव असलेल्या खबरा आम्हाला देऊ नगस. ताई, अगं खबर नाही. अगं तुला मी विचारायला. ताई, तू खरंच त्या मास्तनीला शाळेतनं नाही काढणार? सध्या तरी नाही. म्हणजे काय? अधिपती जिंकले? जिंकले कसे? शेवटी त्यांनी मनवलंच नव्हतं ताई तुला. अगं बघ की, त्या दोघांमध्ये एवढी भांडणं आहेत तरी बी ते तिच्या बाजूने तुझ्याशी लढले आणि जिंकले बी. अगं ताई बघ की, तिच्यावर काय येऊ नये म्हणून त्यांनी काय काय केलंय. शेवटी काय त्या पोराच्या आई बापाला मॅनेज केलंच की त्यांनी. कळलंय आम्हाला ते सगळं. ताई, अगं ती एवढी चुकीची वागत्या तरी बी तिचीच बाजू घेतात ग ते. ताई, असं कसं चालल? नाही म्हणजे आपण त्या दोघांनी शरीराने लांब ठेवलंय, तर ताई अगं ते दोघं बी मनाने एकत्र आहेत की. ताई अगं पण एवढं काय काय करतो पण आपल्या हाताला यशच येणं झालंय ग. आता काय होणार? ती मास्तरीन शाळेत जाणार आणि आपल्या डोसक्यावर नाचणार. आम्ही आमच्या परीनं अधिपतीनं समजवायचा प्रयत्न केला. जेव्हा आमच्या लक्षात आलं की आम्ही जे काय बोलतोय ते त्यांच्या डोसक्यात शिरतच नाहीये, तेव्हा आम्ही 2 पावलं मागे आलो. आम्हाला एक कळलं की सुनबाईंना शाळेतनं काढू नये म्हणून अधिपती काय बी करू शकते. त्यांच्या नजरेत आमच्याबद्दल शंका निर्माण होईल असं आम्हाला काय बी करायचं नव्हतं. म्हणून सगळं आम्ही त्यांच्या मनासारखं केलं. म्हणजे ताई आता आपण थंड बसायचं? थंड तर बसायचं नाहीच आपण. मग काय करायचं? त्या पोराच्या आई वडिलांना भेटले ना अधिपती, आता तू जाऊन भेटतेस आणि जे त्यांच्याकडे नाही ते त्यांना द्यायचं. हे दे त्यांना आणि आम्ही सांगतोय तेवढं कर.
संकेत, 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 अरे काय काय झालं? तू पळतोयस का माझ्यापासून? मला बोलायचंय तुझ्याशी. मला जाऊ द्या मॅडम. हो जा तू, पण मी बोलतेय ना तुझ्याशी. मला आधी सांग, तू ठीक आहेस का? हो 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 मॅडम. गोळ्या औषधं घेतलीस? हो मॅडम घेतली. मी जातो मग. अरे हो हो जा तू, पण एवढी काय घाई आहे तुला? मी तुला एक विचारू? हां, मला खरं सांगशील? काय सांगू? काल जे घडलं त्याबद्दल सांग. मला त्याबद्दल काही विचारू नका मॅडम. मला प्लीज जाऊ द्या. तास सुरू होईल. हे बघ, तुझा तास नाही मिस होऊ देणार मी. आणि अजून वेळ आहे तास सुरू व्हायला. तू जरा बस बघू इथे. बस बस जरा. आता मला शांतपणे सांग, काल काय घडलं नेमकं? नको मॅडम, रागवतील मला. कोण? माझे आई बाबा. तुझे आई बाबा आलेत का आज इकडे? ते नाही आले, पण त्यांनी सांगितलंय मला. काय सांगितलं? की तुमच्याशी बोलायचं नाही. प्लीज मला जाऊ द्या मॅडम. ठीक आहे तू जा, पण मला एकच सांग संकेत, तू काल खोटं का बोललास? मॅडम मी काय खोटं बोललो मॅडम? संकेत थांब. तू अजूनही खोटं बोलतोयस ना संकेत? काय झालंय? हां, शाळेत काय शिकवतात? खोटं बोलायचं नाही शिकवतात की नाही? मग का बरं खोटं बोललास तू? आणि अजूनही खोटं बोलतोयस? काय झालंय संकेत? काय झालंय? प्रॉब्लेम आहे का काही? मला सांग ना, मी काही मदत करू का तुझी? अरे तू काहीच नाही बोललास तर कसं कळणार मला काय झालंय? सांग ना, मला खरं सांग काय झालंय? हे बघ संकेत, मला माहिती आहे तू खूप हुशार मुलगा आहेस आणि तू कधीच कुणाशीही खोटं बोलत नाहीस, मला माहिती आहे. आत्ता असं काय झालं की तू एवढं मोठं खोटं सांगितलंस? मी मारहाण केली असं सांगितलंस तू संकेत सगळ्यांना? तुला माहिती आहे ना असं काही झालेलं नाहीये. तुला माहिती आहे तू खोटं बोलतोयस. का असं करतोयस तू? मॅडम प्लीज मला काय विचारू नका मॅडम. विचारू नका म्हणतोयस म्हणजे नक्कीच तुझ्याकडे लपवण्यासारखं काहीतरी आहे संकेत. मी तुला पुन्हा एकदा विचारतेय संकेत, जे काही आहे ते मला खरं खरं सांग. काय झालंय? तू घाबरू नकोस. तू घाबरलायस का? अजिबात घाबरू नकोस. मी आहे ना तुझ्या बरोबर. हा, फक्त खरं बोल. तू खोटं का बोलतोस याचं कारण मला जाणून घ्यायचं संकेत. प्लीज खरं बोल. जा, जग जिंकून या. फॅक्टरीत जाऊन येतो. हां, सांभाळून जावा. पण एक विचारायचं होतं तुम्हाला. काय हो? तुम्ही रागवला नाही ना आमच्यावर? कशाला तुमच्यावर? कशाला? मी तुमच्यावर काय रागवत बिगवत नसतो अजिबात. ते ठावाय वामच नाही, पण ह्या वेळेस विषय सुनबाईंचा आहे ना म्हणून विचारलं. म्हणजे आम्ही त्यांना नोकरीवरनं काढून टाकणार होतो, ते तुम्हाला आवडलं नाही, नाही का? नाही नाही, जाऊ दे, सोडा. तो विषय संपलाय आता आईसाहेब. तुम्हाला जे योग्य वाटलं तुम्ही गेलं. मला खात्री आहे आईसाहेब, त्या असं काय करणार नाही. जाऊ दे, सोडा. ते विषय मिटलाय की, सोडा. बरं, मग आता पुढं काय करायचं ठरवलंय तुम्ही? कशाचं? तुमच्या आयुष्याचं. आयुष्याचं काय आता आहे तसं चालू दे आईसाहेब. जाऊ दे. हाय तसं म्हणजे एकटं, त्या तिकडं, तुम्ही इकडं, असं किती दिवस चालणार आहे? तुमचं आयुष्य हाय तिथंच थांबलंय, पुढं जाईना झालंय. आणि त्यांची काही परत येण्याची इच्छा दिसत नाही. असती तर येवाना आल्या असत्या, नाही का त्या परत? मग कुठवर थांबणार त्यांच्यासाठी? हे बघा, त्यासनी घ्यायचा तेवढा आता येळ घेऊन दे. मी काय म्हणणार नाही बघा. हा, काय आता त्यासनीच येऊ वाटत नाही तर मी काय करणार आहे? हे बघा, लगीन करताना मी लई घाई केली. आता परत तेच करणार नाही मी. घाई एवढी करायची नाही. जेव्हायच जीव येऊ काय मी? या. अधिपती तुम्हाला नसली तरी आम्हाला लई घाई आहे. सुनबाईंना तुमच्या आयुष्यातून दूर करायची, आणि ते आम्ही लवकरच करणार.